पीएम बहीण योजना रक्षाबंधन गिफ्ट आज 13वा हप्ता वाटप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। नमस्कार, आज तारीख आहे 5 ऑगस्ट आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी ऑथेंटिक जबरदस्त अपडेट आलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे। अखेर आता बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। रक्षाबंधन सणाचं गिफ्ट, रक्षाबंधन सणाची भेट, 13वा हप्ता, जुलै ऑगस्टचा हप्ता, सर्व पैसे आज होणार आहेत वाटप। आजच्या आजच सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। आले आहे ऑफिशियल अपडेट, देत आहोत यूट्यूबवरती सर्वात अगोदर तुमच्या सर्वांच्या आवडत्या मराठी अनिकेत या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा, रक्षाबंधन सणाचं गिफ्ट आता वाटप होत आहे। एक्झॅक्टली कोणत्या जिल्ह्यातील महिलांना कधी पैसे मिळणार, सर्व अपडेट, सर्व ऑथेंटिक बातमी, ऑफिशियल अपडेट सर्वात आधी मराठी अनिकेत या यूट्यूब चॅनलवरती। तर बघा, 13वा हप्ता आता वाटप होतोय। बहिणींची अखेर प्रतीक्षा संपली। 13व्या हप्त्याचे पैसे आजपासून सणानिमित्त, रक्षाबंधन सणानिमित्त आजपासून ऑफिशियली हे पैसे आता जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आणि सर्वात आधी माहिती देत आहोत मराठी अनिकेत या यूट्यूब चॅनलवरती, त्यामुळे सबस्क्राईब बटन दाबून चॅनलशी कनेक्ट व्हायला विसरायचं नाहीये। चला तर आता आपण पुढची लेटेस्ट जबरदस्त ऑथेंटिक अपडेट पाहूया। तर बघा, लाडक्या बहिणींना मिळणार आहे आता रक्षाबंधन सणाची भेट, सणानिमित्त होणार आहेत पैसे वाटप। ऑफिशियल ऑथेंटिक अपडेट आलेले आहे। एकही बहीण या लाभापासून वंचित राहणार नाही। सर्वच्या सर्व पात्र बहिणींच्या बँक अकाउंटमध्ये आता रक्षाबंधन सणाचं गिफ्ट जमा होण्यास आज सकाळपासूनच सुरुवात झालेली आहे। भरपूर बहिणींना पैसे सुद्धा मिळाले आहेत। राहिलेल्या बहिणींना कधी मिळणार, सर्व बहिणींना या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलं आहे मोठे वचन, दिला आहे मोठा शब्द। तर महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले आहेत रक्षाबंधन सणाचं गिफ्ट 100% देणारच। पूर्वसंध्येला म्हणजे रक्षाबंधन सण आहे 9 तारखेला, ठीक आहे, रक्षाबंधन सणाच्या पूर्वसंध्येला 100% पैसे देणारच। सर्व पात्र बहिणींना पैसे देणारच, रक्षाबंधन सणाचं गिफ्ट देणारच, 100% देणार असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले आहेत। आणि त्यांनी दिलेलं आहे लाडक्या बहिणींना खूप मोठी खुशखबर। लाडक्या बहिणींना रक्षाबंधन सणाचं गिफ्ट मिळणार असल्यामुळे महिलांमुळे एक आगळा वेगळा उत्साह दिसत आहे व आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। कारण की रक्षाबंधन सणाच्या पूर्वसंध्येला 100% पैसे आता महायुती सरकार सर्व पात्र बहिणींना देणारच आहे। ठीक आहे, त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना पुढची अपडेट। लाडक्या बहिणींचं रक्षाबंधन सणाचं गिफ्ट आता वाटप होण्यास सुरुवात झालेली आहे। अनेक बहिणींना आता पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे। लाडकी बहीण ही योजना सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये सुरू आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अजित पवार साहेब या सर्वांच्या नेतृत्वामध्ये सुरू आहे। आणि आता बहिणींच्या मोबाईलवरती पैसे जमा झाल्याचा मेसेज पडणार आहे। ठीक आहे, रक्षाबंधन सणाचं गिफ्ट जमा होणार आहे। काही बहिणींना एक गिफ्ट मिळणार, काही बहिणींना डबल गिफ्ट मिळणार आहे। सिंगल काहींना डबल, कोणाला किती पैसे मिळणार ते सर्व अपडेट आता व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत। त्यामुळे सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक सगळीकडे शेअर करा, जेणेकरून ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचेल। हा व्हिडिओ तुम्ही व्हॉट्सअप स्टेटसला सुद्धा ठेवू शकता, जेणेकरून ही माहिती तुमच्या रिलेटिव्सपर्यंत सुद्धा जाईल। तसेच आता लाडक्या बहिणींना रक्षाबंधन सणाचं गिफ्ट मिळणार आहे। तसेच आपल्या मराठी अनिकेत या यूट्यूब चॅनलतर्फे सुद्धा आता पैठणी साडीचं वाटप केलं जाणार आहे, फ्रीमध्ये वाटप केलं जाणार आहे। हे गिफ्ट लाडकी बहीण योजनेतून नसून हे गिफ्ट आपल्या चॅनलतर्फे असणार आहे। 2 पैठणी साड्या आपल्या चॅनलतर्फे वाटप करण्यात येणार आहे। ज्यावेळेस 1 लाख सबस्क्रायबर झाले होते त्यावेळेस आपण 1 पैठणी साडी वाटप केली होती। आता 200K होणार आहे, 2 लाख सबस्क्रायबर होणार असल्याच्या आनंदामध्ये आपण 2 पैठणी साड्या वाटप करतो आहोत। हे गिफ्ट 100% दिलं जाणार आहे, त्यामुळे सर्वांनी या गिव्हअवेमध्ये पार्टिसिपेट करा। आता तुम्ही म्हणाल हे गिफ्ट नक्की कोणाला मिळणार, तर हे गिफ्ट मिळणार लकी विनर। मग एकदा ती 2 लकी विनर कोण असणार, तर बघा, तुम्हाला या गिव्हअवेमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी फक्त एक चांगली कमेंट करायची आहे। त्यानंतर आम्ही एक रँडम कमेंट पिक करणार आणि जे पण लकी विनर असतील त्यांना फ्रीमध्ये पैठणी साडी वाटप होणार, ज्या दिवशी 2 लाख सबस्क्रायबर आपल्या तुमच्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल मराठी अनिकेत चॅनलवरती होतील।
त्यावेळेस, ठीक आहे. 100% तुमच्या ॲड्रेसवरती पोस्टाच्या माध्यमातून अतिशय चांगली व दर्जेदार क्वालिटीची पैठणी साडी पाठवण्यात येणार आहे, ठीक आहे. तसेच आपलं मराठी अनिकेत या यूट्यूब चॅनलचं नेक्स्ट जे टार्गेट असणार आहे ते टार्गेट तुमच्यासोबत इन शॉर्ट शेअर करत आहे. तर बघा, त्यासाठी आपल्या टार्गेट चॅनलचं जी फर्स्ट अचिव्हमेंट होती ती होती सिल्वर प्ले बटन, जे आपल्याला 100K वरती मिळालं होतं. ज्यावेळेस आपल्या चॅनलवरती 1 मिलियन सबस्क्रायबर पूर्ण होतील त्यावेळेस आपल्या चॅनलला गोल्ड प्ले बटन भेटेल. हे आपलं नेक्स्ट टार्गेट असणार आहे. आणि त्यानंतर हे अचीव केल्याच्यानंतर नेक्स्ट टार्गेट आपलं असणार आहे डायमंड प्ले बटन. हे डायमंड प्ले बटन मिळवण्यासाठी आपल्या चॅनलवरती आपल्याला 10 मिलियन सबस्क्रायबर करावे लागतील. हे तुमच्या सर्वांच्या प्रेम आशीर्वादावरती डिपेंड असणार आहे. हे सर्व टार्गेट तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आपण नक्कीच अचीव करू. व तुम्हाला सुद्धा आपल्या चॅनलतर्फे शब्द दिला जात आहे की महाराष्ट्र राज्यामधील जेवढ्या पण योजना असतील, सर्व जे काही महत्त्वपूर्ण अपडेट्स असतील त्या सर्वात आधी आम्ही तुम्हाला मराठी अनिकेत या यूट्यूब चॅनलवरती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे तुमचं सुद्धा एक छोटंसं कर्तव्य आहे. जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब बटन दाबून चॅनलशी कनेक्ट होऊन लाईफ टाईम चॅनलच्या मेंबर बनून चॅनलवरील सर्व अपडेट्स तुम्हाला पाहायला मिळतील, ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना. आता लाडक्या बहिणींना होणार आहे पिंक ई रिक्षा वाटप. बघा, पिंक रंगाची ही ई रिक्षा वाटप होणार आहे, ठीक आहे. आता ही रिक्षा नक्की कोणाला मिळणार हे या ठिकाणी तुम्ही सर्वांनी समजून घेणं इम्पॉर्टंट असेल. तर बघा, पिंक ई रिक्षा वाटप होणार आहे. ही रिक्षा वाटप होणार आहे 20% अनुदान सरकार देणार आहे या रिक्षाच्या योजनेमध्ये. आणि 10% रक्कम महिलेला भरावी लागणार आहे जे लाभार्थी असेल. आणि उरलेले 70% जे असणार आहे ते सवलतीच्या दरात कर्ज सरकार उपलब्ध करून देते. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा या पिंक ई रिक्षा वाटप योजनेचा लाभ घेऊ शकता जर तुम्हाला इंटरेस्टेड असाल, ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना पुढची अपडेट. आता लाडकी बहीण योजनेमध्ये अशा सुद्धा महिला आहेत ज्या नमो शेतकरी योजनेचा सुद्धा लाभ घेतात. या महिलांना नमो शेतकरी योजनेमधून वर्षाला 12,000 रुपये मिळतात आणि लाडकी बहीण योजनेमधून 18,000, म्हणजे उरले 6,000. आता हे जे राहिलेले 6,000 आहेत हे या बहिणींना मिळणार आहेत. जवळपास 8 लाख नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी महिला आहेत ज्यांना आता दर महिन्याला 500 रुपये लाडकी बहीण योजनेतून मिळणार आहेत. मग या महिलांना रक्षाबंधन सणाचं गिफ्ट सुद्धा 500 रुपये मिळणार आहे जुलै महिन्याचं. आणि जर जून महिन्याचं पेंडिंगला असेल तर जून महिन्याचं सुद्धा 500 + 500 1000 रुपये या बहिणींना गिफ्ट दिलं जाणार आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजनेचं आता रक्षाबंधन सणाचं गिफ्ट वाटप होण्यास सुरुवात झालेली आहे. 3 टप्प्यामध्ये हे पैसे वाटप होणार आहे. काही महिलांना सिंगल टप्पा म्हणजे एकच लाभ मिळणार, काही महिलांना डबल लाभ मिळणार. आता डबल लाभ कोणाला मिळणार? सिंगल लाभ त्या महिलांना मिळेल ज्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता मिळालेला आहे. अशा महिलांना जुलै महिन्याचे 1500 रुपये रक्षाबंधन सणाच्या गिफ्ट म्हणून जमा होतील. आणि ज्या महिलांना जून महिन्याचा हप्ता थकीत आहे त्यांना जुलै आणि जून महिन्याचा हप्ता मिळून थेट 1500चे 2 हप्ते म्हणजे थेट 3000 रुपयेचं रक्षाबंधन सणाचं गिफ्ट आता वाटप होणार आहे. 3 टप्प्यामध्ये हे पैसे वाटप होणार आहे. काही महिलांना पहिल्या टप्प्यात पैसे जमा होतील, काही बहिणींना दुसऱ्या टप्प्यात, तर काही बहिणींना तिसऱ्या टप्प्यात. पण 100% सर्वांना रक्षाबंधन सणाचं गिफ्ट हे मिळणार आहे. कारण की ऑफिशियल अपडेट आहे, शासनाने तशी घोषणा केलेली आहे की बहिणींना मिळणार रक्षाबंधनाची भेट. तर बघा, आता काही जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होण्यास सुरुवात झालेली आहे. आज सुद्धा पैसे जमा होत आहेत. काही जिल्ह्यामध्ये पैसे जमा होत आहेत. जर तुम्हाला आज पैसे नाही आले काळजी करू नका, तुम्हाला उद्या पैसे येतील. उद्या नाही आले तर परवा पैसे येतील. परंतु रक्षाबंधन सणाच्या पूर्वसंध्येपर्यंत सर्वांना पैसे येणार आहेत. आता यादी जाहीर झालेली आहे. रक्षाबंधन सणाचं गिफ्ट वाटपची नवीन यादी आलेली आहे. कोणत्या महिलांना पैसे मिळणार हे यादीमध्ये आता जाहीर झालेलं आहे. त्यामुळे ही यादी पाहण्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आणि सर्वात मोठी अपडेट. तर आजची जी लेटेस्ट आणि जबरदस्त अशी ऑथेंटिक अशी अपडेट आलेली आहे ती अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत, ठीक आहे. तर बघा, लाडक्या बहिणीसाठी खुशखबर. आजपासूनच पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मॅसेज पडण्यास सुद्धा सुरुवात होणार आहे. पैशांचा आजपासूनच पाऊस होणार आहे. आज सकाळपासूनच पैसे वाटप होण्यास सुरुवात होत आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा पुढची अपडेट. लाडकी बहीण योजना आत्ताच्या सणाची सर्वात मोठी खुशखबर आहे. आजपासून रक्षाबंधन सणाचं गिफ्ट येण्यास आता सुरुवात होत आहे. पहिला टप्पा आता सुरू होत आहे. एकूण 3 टप्प्यामध्ये हे पैसे मिळणार आहेत. काही बहिणींना पहिल्या, तर काही बहिणींना दुसऱ्या, तर काही बहिणींना तिसऱ्या, असं मिळून सर्व बहिणींना लाभ मिळणार आहे. एकही बहीण या लाभापासून वंचित राहणार नाही. तर बघा, 8 लाख महिलांना दरमहा आता 500 रुपये मिळतील. कारण की या ज्या अशा महिला आहेत या महिलांना 500 रुपये मिळणार आहेत. कारण की या महिला नमो शेतकरी योजनेतून यांना दर महिन्याला 1000 रुपये, वर्षाला 12,000 रुपये या बहिणींना मिळत असल्यामुळे लाडकी बहीण योजनेमधून 500 रुपये मिळणार आहेत, ठीक आहे. आता तुम्हाला यादीमध्ये नाव तपासायचे.
रक्षाबंधन सणाचं गिफ्ट तर मिळणार आहे. मग यादीत तुमचं नाव असेल तर आणि तरच तुम्हाला रक्षाबंधन सणाचं गिफ्ट मिळेल. आता पैसे का येत नाही याची प्रोसेस कुठपर्यंत आली आहे असा प्रश्न असा आहे. आता ज्या बहिणींना जूनचा हप्ता मिळाला नाही त्यांनी कोणती कामं करायची आहेत ती मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बांधकाम कामगार योजनेसंदर्भात खूप मोठी खुशखबर आलेली आहे. बांधकाम कामगार योजनेअंतर्गत आता नवीन भांडी संच आलेला आहे. 30 भांड्याचा संच बांधकाम कामगारांना वाटप करण्यात येत आहे शासनामार्फत. त्यामध्ये कोणकोणती भांडी असणार ते आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ विदाऊट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना पुढची सर्वात जबरदस्त अपडेट आलेली आहे. आता कोणाला किती रक्कम मिळणार तर बघा, ज्या बहिणी नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी आहेत त्यांना 500 रुपये रक्षाबंधन सणाचं गिफ्ट मिळेल. ज्या महिलांना जून महिन्याचा हप्ता मिळाला आहे अशा महिलांना 1500 रुपये जुलै महिन्याच्या हप्त्याच्या निमित्ताने 1500 रुपयाचं गिफ्ट रक्षाबंधन सणानिमित्त मिळेल. तसेच ज्या बहिणींना आता बघा 2100 रुपयाबाबत आता 5 वर्षामध्ये निर्णय होईल आणि त्यानंतर योग्य वेळी महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारली की तुम्हाला 2100 रुपये दिले जातील. ठीक आहे. त्यानंतर आता बघा ज्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता मिळाला नाही अशा महिलांना थेट 1500 जुलैचे आणि जूनचे 1500 थेट 3000 रुपयाचं रक्षाबंधन सणाचं गिफ्ट जमा होणार आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना बंद झाली का? लाडकी बहीण योजना जुलै महिना संपला तरी आम्हाला अजून हप्ता आला नाही. लाडकी बहीण योजना खरंच बंद झाली का असा प्रश्न भरपूर बहिणींनी कमेंट सेक्शनमध्ये विचारला होता. तर या ठिकाणी तुम्ही सर्वांनी आता लक्षामध्ये घ्या. तुमच्याही मनामध्ये प्रश्न असेल तर तुम्ही सर्वांनी या ठिकाणी हे लक्षामध्ये घेणं इम्पॉर्टंट आहे. तर बघा महाराष्ट्र राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठी योजना कोणती असेल तर ती योजना ठरली आहे लाडकी बहीण योजना. तसेच लाडकी बहीण योजनेला गेम चेंजर योजना म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ठीक आहे. सर्वात लोकप्रिय योजना आहे ही महाराष्ट्र राज्यातील आत्तापर्यंतची सर्वात लोकप्रिय. तसेच आता लाडकी बहीण योजना बंद होईल का असा प्रश्न बऱ्याच महिलांनी विचारला होता. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगतो. तर बघा ही जी लाडकी बहीण ही जी योजना आहे ही योजना सर्व लाडक्या बहिणींमुळेच हे सरकार असल्या कारणाने लाडकी बहीण योजना कुठल्याही प्रकारे बंद होणार नाही. बघा महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेमध्ये येण्याचं एकमेव कारण आहे लाडकी बहीण योजना. त्यामुळे ही योजना 5 वर्ष चालणार आहे. ही योजना 5 वर्ष चालणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब म्हणाले. संपूर्ण महायुती सरकारने हे स्पष्ट केलेलं आहे ही योजना कुठल्याही प्रकारे बंद होणार नाही. कुठल्याही प्रकारे गरजू महिलांचा गरीब घटकातील लाडक्या बहिणींचा लाभ बंद होणार नाही असं महायुती सरकारने स्पष्ट केलेलं आहे. आणि ही ऑथेंटिक अपडेट आपण आणि ही लेटेस्ट ऑथेंटिक अपडेट देतो यूट्यूबवरती सर्वात अगोदर. रक्षाबंधन सणाचं गिफ्ट कधी मिळणार सर्व अपडेट आपण देत आहोत. त्यामुळे आपल्या मराठी एनके चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. त्यानंतर बघा आता हे 4 नियम लाडकी बहीण या योजनेमध्ये लागू करण्यात आलेले आहे. आता हे कोणते नियम आहेत जे लाडकी बहीण योजनेत लागू झालेले आहेत तर हे 4 नियम कोणते आहेत ते आपण आता व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. तसेच बघा लाडकी बहीण योजनेमध्ये आता काही निवडक महिलांना 1500 ऐवजी 500 रुपये मिळतील. तर या त्या महिला आहेत ज्या महिला नमो शेतकरी या योजनेचा लाभ घेतात त्या बहिणींना 1500 ऐवजी 500 रुपये मिळणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना पुढची अपडेट आणि आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे. मोठी बातमी समोर आलेली आहे. तर बघा लाडकी बहीण योजनेचे आता नवीन फॉर्म कधी सुरू होणार आता असा प्रश्न भरपूर महिन्यांनी विचारला आहे. तर बघा आता वेबसाईट लॉन्च होईल. त्यानंतर सर्वात अगोदर नवीन महिलांना संधी देण्याबाबत शासन निर्णय होईल आणि त्यानंतरच मग तुम्हाला नवीन अर्ज करता येईल. हे या ठिकाणी समजून घेणं इम्पॉर्टंट आहे. तसेच बघा ज्यावेळेस होळीचा सण होता त्यावेळेस रक्षाबंधन होळीच्या सणानिमित्त शासनातर्फे मोफत साडी रेशन कार्डवर वाटप करण्यात आलेली होती. ज्या महिला गरीब कुटुंबातील आहेत गरीब घटकातील आहेत अंत्योदय शिधापत्रिका धारक महिलांना ही साडी वाटप करण्यात आली होती. तुम्हाला होळीच्या सणानिमित्त साडी मिळाली होती की नाही कमेंट करून नक्की सांगा. ठीक आहे. आता बघा संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये आता सध्या वाटप होत आहे रक्षाबंधन सणाचं गिफ्ट. रक्षाबंधन सणाचं गिफ्ट सर्व बहिणींना मिळणारच आहे. 100% मिळणार आहे. तर बघा गडचिरोली जिल्हा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, जालना, छत्रपती संभाजीनगर, जालना, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे,
पालघर, ठाणे, मुंबई सिटी, मुंबई सर्बन, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा 36 जिल्ह्यामध्ये आता रक्षाबंधन सणाचं गिफ्ट रक्षाबंधन सणाच्या पूर्वसंध्येला हे वाटप होणार आहे. तर बघा, रक्षाबंधन सणाचं गिफ्ट होणार आजच वाटप. आजपासून होणार पहिला टप्पा वाटप सुरू. पहिला टप्पा 13वा हप्ता वाटप. सर्व बहिणींना मिळणार हे गिफ्ट आज. ऑफिशियल अपडेट फ्रॉम मराठी अनिकेत यूट्यूब चॅनल. सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, आता त्यानंतर पुढची अपडेट. तर बघा, लाडक्या बहिणींना दिली महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री. बघा, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी लाडक्या बहिणींना दिली खुशखबर. पूर्वसंध्येला बघा, रक्षाबंधन सणाच्या पूर्वसंध्येला 100% रक्षाबंधन सणाचं गिफ्ट भेट बहिणींना 100% देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब. लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर. खुशखबर खुशखबर खुशखबर. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना पुढची अपडेट. महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब देणार रक्षाबंधन सणाच्या पूर्वसंध्येला सर्व पात्र बहिणींना रक्षाबंधन सणाचं गिफ्ट 100% देणार पैसे वाटप. 100% लाडक्या भावांकडून लाडक्या बहिणींना मिळणार ओवाळणी. उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब. ठीक आहे, त्यानंतर बघा, लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता या चुका करायच्या नाही, तरच तुम्हाला रक्षाबंधन सणाचं गिफ्ट मिळेल. आता कोणत्या चुका करायच्या नाहीत ते या ठिकाणी समजून घ्या. पहिली चूक आहे, ही जर चूक तुम्ही केली तर तुम्हाला जुलै महिन्याचे 1500 रुपये मिळणार नाही. पहिली चूक आहे आधार कार्ड तुमचं अपडेट नसणे. दुसरी चूक आहे अर्ज करताना चुकीची माहिती देणे, बँक खाते इनॅक्टिवेट असणे. चौथी चुकी आहे अपात्र असताना अर्ज करणे आणि वैयक्तिक बँक खाते न देणे, म्हणजे स्वतःचं बँक खाते न देता फॅमिलीमधील कोणाचं देणे, हे पूर्णपणे मिस्टेक आहे. या चुका तुम्हाला करायच्या नाहीत. तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधून रक्षाबंधन सणाचं गिफ्ट असेल, इथून पुढचे सर्व पैसे असतील, सर्व पैसे तुम्हाला मिळतील. आता बघा, या ठिकाणी सुधारित पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2025मध्ये बिगर कर्जदार शेतकऱ्यांना दिनांक 14/8/2025 पर्यंत व कर्जदार शेतकऱ्यांना दिनांक 30/8/2025 पर्यंत ऑनलाईन विमा अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याबाबत आता GR आलेला आहे. तर बघा, मुदतवाढ मिळालेली आहे. हा ऑफिशियल GR तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तुम्हाला मी या ठिकाणी झूम करून GR दाखवत आहे. तर बघा, हा GR आहे. या ठिकाणी बघा, सुधारित पीक विमा योजनेअंतर्गतचा हा GR आहे, विमा अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याबाबत. तर तुम्ही हा ऑफिशियल GR पाहू शकता. तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून किंवा स्क्रीनशॉट घेऊन हा GR शेतकरी मित्रांनो तुम्ही वाचू शकता. ठीक आहे, त्यानंतर बघा, लाडक्या बहिणींना आता खुशखबर. लाडक्या बहिणींची जुलै महिन्याची यादी जाहीर झालेली आहे. यादीमध्ये तुमचं नाव कसं चेक करायचं, आता कोणत्या बहिणींना जुलै महिन्याचं पैसे मिळणार, गिफ्ट मिळणार. तर बघा, मीडियाच्या माहितीनुसार बघा, अपडेट आलेले आहे. मीडियाच्या माहितीनुसार जुलै महिन्याचा हा हप्ता 1500 रुपये या महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा जर बघा ऑगस्ट महिन्याच्या 5 तारखेपासून, म्हणजे आजच आहे 5 ऑगस्ट, आजपासूनच हे मासिक वेतन सर्व बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. अशा प्रकारचं नियोजन करण्यात आलेलं आहे. सर्व पात्र बहिणींना हे वेतन मिळणारच आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना पुढची अपडेट. लाडक्या बहिणींचं आता रक्षाबंधन सणाचं गिफ्ट तयार आहे. लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार आहेत हे पैसे. नियोजन आता सुरू करण्यात आलेलं आहे. रक्षाबंधन सणाचं गिफ्ट आता होत आहे वाटप. तसेच बघा, ऑफिशियल GR आलेला आहे लाडकी बहीण योजनेचा. तर बघा, लाडकी बहीण योजनेचा आता नवीन GR आलेला आहे. आता या नवीन GR मध्ये काय म्हटलेलं आहे ते आपण पाहूया. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरण करण्याबाबत. ठीक आहे, तर हा निधी वितरणच करण्यात येणार आहे. ज्या बहिणींचं वय 21 ते 65 आहे, दरमहा 1500 रुपये रक्कम त्यांना देण्यात येणार आहे. तर बघा, निधी या ठिकाणी वाटप करण्यात आलेला आहे. जवळपास बघू शकता तुम्ही 3960 कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे. सदर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने संदर्भ क्रमांक येथील शासन निर्णयात वे अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर बघा तुम्ही या ठिकाणी वाचू शकता. सविस्तर हा ऑफिशियल शासन निर्णय करण्यात आलेला आहे. नवीन GR आलेला आहे. आता होणार आहेत लाडकी बहीण योजनेचे फक्त आणि फक्त पैसे वाटप. मागाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता बांधकाम कामगार योजनेअंतर्गत 30 भांडी संच वाटप करण्यात येत आहे. लगेच तुम्ही अर्ज करू शकता. 30 प्रकारची भांडी आता बांधकाम कामगारांना मिळणार आहेत. हा संचच मिळणार आहे 30 प्रकारच्या भांड्याचा. मग याच्यामध्ये बघा वॉटर प्युरिफायरपासून ते सेफ्टी कीप असं बरंच काही वस्तू याच्यामध्ये आहेत. तर हे काका आहेत बघा, यांना या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत लाभ मिळाला आहे. ही तुम्ही पेटी पाहू शकता. या पेटीमध्ये सर्व असतं. 30 भांड्याचा संच असतो. या काकांना सुद्धा मिळाला आहे. जसं या काकांसारखं जर तुम्ही सुद्धा या बांधकाम कामगार योजनेसाठी पात्र असाल तर तुम्ही सुद्धा हा लाभ नक्कीच मिळवू शकता.
ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. लाडकी बहीण योजना सर्वात अगोदर अपडेट आपण देत आहोत. रक्षाबंधन सणाची भेट आता जिल्ह्यानुसार यादी जाहीर झालेली आहे. टप्प्याटप्प्याने सर्व जिल्ह्यामध्ये आता रक्षाबंधन सणाचं गिफ्ट वाटप होत आहे. रक्षाबंधन सणाचं गिफ्ट आता जमा होत आहे. सर्वात अगोदर आपण ही अपडेट देत आहोत मराठी अनिकेत या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा रक्षाबंधन सणाचं गिफ्ट आता तयार आहे. रक्षाबंधन सणाची भेट आता जाहीर झालेली आहे. तारीख आणि वेळ तुम्हाला सांगणार आहे की आता व्हिडिओमध्ये सर्वात आधी. तर मग अशी सांगितल्याप्रमाणे आता लाडक्या बहिणींनो तुमचे रक्षाबंधन सणाचं गिफ्ट तुम्हाला वाटप होत आहे. नवीन यादी जाहीर झालेली आहे. या यादीमध्ये तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता. ज्या बहिणी पात्र आहेत योजनेसाठी त्या सर्व बहिणींना रक्षाबंधन सणाचं गिफ्ट मिळणार आहे. लाडक्या बहिणींना दिली खुशखबर. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी रक्षाबंधन सणाच्या पूर्वसंध्येला रक्षाबंधन सणाचं गिफ्ट 100% देणारच असं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरती पोस्ट करत माहिती दिलेली आहे. त्यांनी सांगितलेलं आहे रक्षाबंधन सणाची भेट लाडक्या बहिणींना देणार आहोत. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. ठीक आहे. त्यांनी दिलेली आहे बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी. आता बघा रक्षाबंधन सणाचं गिफ्ट वाटप होणार आहे. तुम्हाला आता डायरेक्टली डेट सांगतो कोणत्या तारखेला हे पैसे वाटप होणार आहेत. ठीक आहे. तर बघा 5 ऑगस्ट मंगळवार, 6 ऑगस्ट बुधवार, 7 ऑगस्ट गुरुवार, 8 ऑगस्ट शुक्रवार म्हणजे 9 ऑगस्टला आहे शनिवार आणि त्या दिवशी आहे रक्षाबंधन सण. तर रक्षाबंधन सणाच्या पूर्वसंध्येला हे पैसे बहिणींना मिळणार आहेत.